सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, नवीन वर्ष म्हटला की आपण सर्व स्वतःसाठी काही ना काही योजना निश्चित करतो, की येणाऱ्या वर्षात मला कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. पण जगभर असं पाहिलं गेलंय, की 12% देखील कमी लोक असे असतात, जे ठराव आपण ठरवतो वर्षाच्या सुरुवातीला, ते पूर्ण केले जातात. त्यामुळे बहुतांश लोकं अशी असतात, ज्यांना फक्त निराशाच पदरी पडते. कदाचित तुमचाही त्याच्यातच समावेश असेल. पण असं नक्की होऊ नये त्यासाठी आपण काय करू शकतो? हाच आजचा आपला प्रश्न, की मी जे ठराव किंवा मी जे निश्चय करतो वर्षाच्या सुरुवातीला, त्याला पूर्ण करण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे? तर 4 सोप्या-सोप्या गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो. चला मग पाहूया. सर्वप्रथम ज्याही गोष्टींचा निश्चय तुम्ही करता, त्याला लेखी स्वरूपात कुठेतरी मांडणं महत्वाचं आहे. आता एखाद्या डायरीत तुम्ही लिहू शकता किंवा एखाद्या कागदावर लिहू शकता आणि तो कागद तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, की जेणेकरून जेव्हा तुम्हाला गरज वाटेल, तो कागद उघडून तुम्ही ते पाहू शकता आणि वाचू शकता. याच्यामुळे फरक असा पडतो, की जी गोष्ट आपल्या नजरेसमोर असते ना, ती गोष्ट आपण सातत्याने अंमलात आणायचा कुठे ना कुठे प्रयत्न करतो. पण समजा ही गोष्ट कुठेही न लिहिता आपण फक्त आपल्या मेंदूत ठेवली, तर असं होतं की कालांतराने कामाचा दबाव आपल्यावर वाढत जातो आणि त्या तणावाखाली आपण जे निश्चय केलेले असतात, ते हळू-हळू विसरू लागतो. असं होऊ नये त्यामुळे त्याची लेखी नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जितकं कमी तितकं चांगलं. आता याचा अर्थ काय? आता बरीच मंडळी अशी असतात, जे ठराव पास करतात नवीन वर्षासाठी. मला माझ्या तब्येतीच्या दृष्टिकोनातनं काहीतरी करायचंय, पैशाच्या किंवा आर्थिक दृष्टिकोनातनं काहीतरी करायचंय, नोकरीच्या दृष्टिकोनातनं काहीतरी करायचंय, व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं काहीतरी करायचंय. कळतंय ना तुम्हाला? त्यामुळे ही यादी जी असते ना 10, 15, 20, 25 वर देखील थांबत नाही. आता होतं काय, जेव्हा तुम्ही एवढ्या गोष्टी ठरवता, तेव्हा यातील एकही गोष्ट साध्य होत नाही. त्याचं कारण असं आहे, की आपल्या मेंदूला असं वाटतं, "अरे बापरे! एवढ्या गोष्टी आहेत. जाऊ दे, न केलेलं बरं. जसं चाललंय तशीच ढकलपट्टी करत पुढे-पुढे सरकूया." असं कदाचित तुमच्या बाबतीतही घडलं असेल. मग नक्की करायचं काय? या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत का? तर नाही. फक्त येणाऱ्या वर्षात आपल्याला ज्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या वाटतात, अशा 2 किंवा 3 गोष्टी, फक्त त्याच गोष्टींचा तुम्ही उल्लेख त्या कागदावर करा, त्या डायरीत करा, जेणेकरून तुम्हाला फक्त त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येईल. कारण जर आपण खूप जास्त प्रमाणात गोष्टी उचलल्या किंवा खूप सारे उद्दिष्ट आपण ठरवले, की आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तर त्यातील एकही धोरण पूर्ण करणं आपल्यासाठी कठीण होत जाईल. असं होऊ नये आणि म्हणूनच त्यासाठी फक्त 2 ते 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं जास्त उपयुक्त ठरेल. त्यामुळे लक्षात ठेवा, जितकं कमी तितकं चांगलं. नंबर 3, छोटी-छोटी पावलं उचला. आता याचा अर्थ काय? उदाहरणार्थ जर तुम्ही ठरवलं, की मला येणाऱ्या वर्षात माझ्या तब्येतीसाठी काहीतरी चांगलं करायचंय. पण नक्की काय करायचंय ही माहितीच नाहीये. मग आपण करू शकतो का? तर नाही. आपल्याला हे निश्चित स्वरूपात माहिती हवं, की आपल्याला काय करायचे निरंतर दैनंदिन स्तरावर. उदाहरणार्थ तुम्ही सांगू शकता, की मला अ, व्यायाम करायला आवडेल. त्यामुळे अर्धा तास रोजचा रोज मी व्यायाम करेन किंवा जेवणामध्ये साखर, तेल अशा गोष्टींचा वापर कमी करेन किंवा रोज अमुक-अमुक किलोमीटर चालेन. जे काही तुम्हाला दैनंदिन स्तरावर करणं गरजेचं आहे, याला आपण म्हणतो छोटी पावलं. कारण या छोटी पावलं उचलल्याशिवाय आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येत नाही. त्यामुळे फक्त परियोजना बनवून किंवा मोठं एखादं निश्चय मनाशी बाळगून काही होत नाही. जोपर्यंत त्याला अंमलात आपण आणत नाही, तोपर्यंत आपली गाडी पुढे सरकत नाही. त्यामुळेच दैनंदिन स्तरावर आपण काय करायला हवं? कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्याला आपण छोटी पावलं असं म्हणू शकतो, हे अगदी स्पष्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतः ठरवा आणि मग त्या गोष्टींना सातत्याने अंमलात आणा. आणि चौथी आणि मला आवडणारी सगळ्यात जास्त गोष्ट ती म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर. आता अकाउंटेबिलिटी पार्टनर या शब्दाचा अर्थ काय? अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी, म्हणजे अखेरची जबाबदारी. त्यामुळे जे काय करायचंय ते आपल्यालाच करायचंय. पण विचार करा, की या प्रवासात तुमच्या सोबत जर तुमचा कोणी मित्र, मैत्रीण, आई-वडील कोणी जरी असतील तुम्हाला साथ देणारे, तर थोडं सोपं होईल नाही का? आता याचाच अर्थ, की आपण जे काही निश्चय करतो, जे काही ठराव आपण पास करतो येणाऱ्या वर्षासाठी, त्याची नोंद आपण केलेली असते. आपण आपल्या मित्राला, गुरुला, आई-वडिलांना ज्यांना कोणाला आपण
अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणजे एक साथीदार म्हणून त्याची निवड करतो, त्याला हे सांगितलं पाहिजे, की प्रत्येक आठवड्याला मी तुला फोन करत जाईन. मला फक्त 15 मिनिटं लागतील तुझे आणि त्या दरम्यान आपण मी ज्या गोष्टी ठरवल्यात ना वर्षभरासाठी त्याच्याबद्दल चर्चा करूया आणि तू मला प्रश्न विचारायचे, की मी जे ठरवलेलं होतं, ते कितपत पूर्ण केलेलं आहे? ते केलंय की नाही केलं? आणि नाही केलं तर का नाही केलं? असे जेव्हा आपण अशा गोष्टींचा संवाद जेव्हा आपण करतो, त्याच्यामुळे होतं असं, की आपल्याला सातत्याने जाणीव होते, की आपण कुठेतरी मागे पडतोय. आपण अजून काम करणं गरजेचं आहे आणि त्याची कोणीतरी जाणीव करून देणारं असलं, की आपल्यालाही तितकंच सोपं जातं. म्हणून अकाउंटेबिलिटी पार्टनरची निवड करायला विसरू नका. याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि तुम्ही या प्रवासात कधीही स्वतः एकटे आहात असं तुम्हाला जाणवणार नाही. तर या 4 सोप्या साध्या गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता. सर्वप्रथम कोणतीही गोष्ट जी तुम्हाला साध्य करायची आहे, ती लेखी स्वरूपात त्याची नोंद करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जितकं कमी तितकं चांगलं. भरमसाठ गोष्टींच्या मागे धावू नका. 2 किंवा 3 निश्चित गोष्टी निवडा आणि त्याच्याचवर काम करा. तिसरी गोष्ट, छोटी पावलं उचलायला शिका. कारण आपण विचार भरपूर करतो, पण अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे अंमलबजावणी करायला शिका. आणि चौथी गोष्ट, जबाबदारीचा आपल्याला एक साथीदार म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर जर आपल्यासोबत असेल, तर ज्या गोष्टी आपण विचार केलेल्या आहेत, त्यांना साध्य करणं हे थोडंसं सोपं जातं. आता या गोष्टींचा जर तुम्ही वापर केलात, तर मला पूर्ण 100% खात्री आहे, की तुम्हीही त्या वरच्या 12% लोकांमध्ये असाल, जे आपलं ध्येय साध्य करू शकतात प्रत्येक वर्षी. तर मग यांचा वापर करा आणि स्वतःला भरपूर फायदा करून द्या. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.